नमस्कार मंडळी. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम महालक्ष्मी नम. भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी आणि लक्ष्मी मातेच्या आणि विष्णूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अधिक मास महिना आणि त्याचबरोबर आज आहे पौर्णिमा. त्यासोबतच अधिक मासाचा आज 15वा दिवस आहे. आज आपण पाहणार आहोत की श्री अधिक मास महात्म्य अध्याय 15वा. हा अध्याय पठन केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला संपूर्ण अध्याय समजेल बघा. आणि विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 15वा. श्री गणेशाय नम. सकल गणांचा तू ईश म्हणून करीतो. आपल्या निज भक्तास सदा रक्षशी. संकटे बुद्धी ज्ञान कला यांचे दैवत मनशी. कन्या ब्राह्मणाशी वंदनीय तू. सरस्वती श्री सद्गुरूंचा पाठींचा प्रेरित असे मला करीत ग्रंथ लेखनात ते चालवित अससी माझी लेखनी. तिकडे ऋषी गणसुता पुसते पुढे काय झाले. श्रीहरी भेटे तया सुदैवास काय हेच म्हणती सांगा समाचार तो सुदैव. ब्राह्मण चकित झाला पाहता सन्मुख. श्रीहरीला विश्वास बसेना मनाला काही. सत्य असत्य धरता त्याने हरिचरण प्रेम त्यास जवळ घेऊन. नारायणा पुस्ती काय कारण मला वंदन. झाले काय कोणत्या शब्दात सांगा याचे आपले. झाले काय आणि कोणत्या शब्दात सांगा यांचे आपले मनोगत संचित. अबोल झाले देवपुस्ती सुदैव. ब्राह्मण काय कारण त्याच्या तपाचा हेतू काय असे म्हणा. सेवा माझी करण्याची जी काही इच्छिसी मनी ते सवर घेऊ. मागुनी तुझे तपाचे कारण संतुष्ट मी. झालेसे माझ्या भक्ताने मज मागावे मी. मनोरथा पुरवावे ऐसीची भक्तीची गोडवे. लोक जगी गातात तरी संकोचना धरता. माग काय हवे ते अति सन्मुख उभा. दाता आहे तुला देणारा तो मनोमनी करी प्रार्थना. काय सांगू तुझं नारायणा मी पुत्रिका आहे मी. दुःख मला न जाळत असे. रात्रीन तरी होऊ नये कृपावंत पूर्वीत. माझ्या मनीचा एक पुत्र देई मज प्राप्त. हेच मागणे दयाळा सुदैव म्हणे. त्या दयाघना पूर्वीत माझी मनोकामना. गुणवंत पुत्र ज्ञान शहाणा एक मजला. देवा पुत्र विनया जीवनात काय सांग अर्थ. विपुत्र प्राप्तीच्या लाभार्थ केले असे तप मोठे. एकूण त्याची ही मागणी हसू लागले कैवल्य. म्हणे ती काय रे तुझी मागणी नाशिवंत का मागशी. उद्या पुत्र तुला देणार ते मी तुला देईल. सत्वर घरदार धनसंपत्ती अपार मागताच देईल. तेही विचार नीट करून सुधारून घे तुझे. मागणी काय हवे तुझं लागून माग सत्वर ते. तो म्हणे एका पुत्रा वाचून अन्य नाही काही. मग पुत्र दान पदरी घालून इच्छा पूर्ण करावा. तव काय बोली तारा मनात पुत्र सुख नाही. तव भाग्यात कैसा तुझा पूर्ण हित. देवदिनी देवताचे असे तुमच्या प्रारब्ध तेच अम्मापासून मिळत अन्य नाही देऊ शकत. आम्ही कोणी देवता पुत्र तुझ्या भाग्यात नाही. हवे अनते माग काही तुझला. बगल बाग बगीचा सत्वर मी देईन. सुदैव ब्राह्मण करी रुदन. वक्षस्थळ घेत बडूनी हाय हाय म्हणत असे पुत्र नाही मला. म्हणून पुत्र लाभार्थ तपाचरण मी केले. फुल पूर्ण होऊन कार्य भाग बुडालसे मी ज्याचा भरोसा धरीला. विश्वासघात त्यानेच केला. श्रद्धा भक्तीस तडा गेला. श्रद्धा ताळू डळमळे घाव पड त्या वृक्षावर तो उन्मळे. धरणीवर घेवा सुदैव प्रिय. धरणीवरती कोसळला हा इतका वेळ. अबोल होती ती त्याची भारी पुढती. आधार देत झालं ती सावित्री. आपल्या पती देवासती म्हणे सावरापती राया. बोलन लावा देवराय ही तर सारी प्रारब्ध माया. कोण काय करणार जे काही आहे आपल्या भाग्यात ते होईल. कबलनाथ आपला कर्म खोटे त्यात प्रदोष आपला. केले तपाचरण अनेक पावल हरिचरण. काय कमी जाणे कसत भक्तास देव देईल. ते घ्या तो ठेवेल ते राहावे. भोगा आपले भोगावे. दोष न द्यावा इतरांना. आता पसरून करी देईजे देई लागा. चक्रपाणी ते स्वीकार आनंदाने हेत आपले. त्यातले विप्र प्रवर्चन. गरुड द्रवला या दया येऊन तो बोलला कर जोडून आपल्या स्वामीनाथाची. हे ऋषिकेशा दया सागरा. का आटला दयेचा झरा. देऊ रक्षक पामरा. एक साधा तू पुत्र देव. भक्तांचे दुःख पाहून फुटे दयेचा पाजरा. म्हणे एकली ख्याती म्हणून शरण येते तुझ भक्त जरी त्यांचे.
मनोरथ पूर्ण होई. तरी तुझे प्रत कोण म्हणेल, या जगात देव भक्त कैवारी कोण करील तुझी भक्ती, कोण झुकेल पायावती भक्त रक्षक या बिदाप्रती बोल लागेल स्वामींच्या हेन. उचित वाटे मना म्हणून एक प्रार्थना, पुत्र देऊन सुखवे मना या देन. विपरीत विपरासपती बोले पत्नी मोकळी, तिची हिती वात्सल्य भूक पुरवणी दाखवतात एक कौतुक अद्भुत तवलीचे. अष्टसिद्धी तुमच्या दाशी उभ्या असतात, त्या सेवीचे अशक्य काय ते तुम्हाशी पुत्र पुत्र इच्छा करणे देईन. जरी या ब्राह्मणाची न पूर्वाला इच्छा पुत्राशी तरी कोण सांगा तुमची करील भक्ती श्रद्धेने बाधा येईल. हरिभक्तीला श्रेष्ठ मानतील सारे. देवाला मग कोण बरे बरे देवाला सांगा पूजेल कासाव्या सुदाम्याला सुवर्ण कैसे देशील कृष्ण अवतारे. सांदीपनीचा पुत्र महाकाळी तुम्हीच आणून दिला ना, ऐसे सामर्थ्य तुम्हा पाशी. एक पुत्र हा ब्रह्मचारी न देणे अवघड तुम्हाशी, हेची मजला न कळे तव काय बोलिला. कमलापती एवढी करुणा तुझ्या चित्ती तरी तूच त्या ब्राह्मणपती देवी गा पुत्र वरदान मी स्वामी अज्ञापणे मानूनी गरुड विप्रा लागुनी म्हणे. तुझं पुत्र प्राप्तीचे वरदान देतो, दुःख करू नको. गरुडाच्या एका अवधलीने तो हर्षित झाला. चरण करीन मन सानंद ऐकून ते गरुडाचे वचन संतोषले सर्वांशे. मन सर्वांशी आनंदी पाहून आनंदी पाहून कमलापती सानंदला. ब्रह्मद नारायण पुराणीचा विप्रापुत्र वरदानीचा अधिक मास. महात्मे अध्यायाचा पूर्ण इथे झालाशी. अरुण विनवणी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेचा 15वा अध्याय. हरिचरणास प्रेम भावे समर्पितो. आता या अध्यायासाठी आता आपण या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे ते पाहूया. त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन अध्याय देखील पुढचे ऐकायला भेटतील. आणि ओम श्री अधिक मास महात्म्य देखील तुम्हाला पूर्ण महिनाभर ऐकता येईल. तसेच तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो महालक्ष्मी नम विसरायला लिहायला विसरू नका. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 15वा आपण आता मराठीमध्ये जाणून घेणार आहेत. सुदेवास गरुडाने वरदान दिले की देवाने जर त्याला तुझे काय दुःख आहे हे सांग असे विचारले. पण आता त्याच्या पुढे असा प्रश्न पडला आहे की कोणत्या शब्दात आपले मनोगत त्या देवाला सांगावे. मग सुदेव ब्राह्मणाने डोळ्यात पाणी आणून सांगितले की देवा, मला घरदार आहे, सुंदर पत्नी आहे, आमच्या सुखी संसारात पुत्र नाही आणि एक मोठी उणीव आहे. देवा, मला तुमच्या कृपेने गुणवंत ज्ञानी शहाणा असा पुत्र दे की त्याचे हेतूने तुझे तप केलेले आहे. आणि तेव्हा त्याची एक मागणी ऐकून देवाला हसू आले आणि ते म्हणाले, अरे विप्रा, मागून काय मागितलास तर तू एक पुत्र मागितलास. अरे ही तुझी मागणी नाशिवंत आहे, कैवल्य सुखाचा दाता आहे. जर तू दुसरे काही मागितले असलास तर मी ते सहज दिलो असतो. सुदेव ब्राह्मण हा त्याच एका मागणीवर ठाम राहिला. तेव्हा क्षणभर डोळे मिटून कसलाही न विचार करता प्रभू त्यास म्हणाले की बाबा विप्रा, अरे जर तुझ्या प्रारब्धात पुत्राचे सुख लिहिलेलेच नाही तर मी तुला ते कुठून देणार आणि कसे देणार. बाबा, अरे आम्ही देव असलो तरी आम्हाला सुद्धा भक्तांच्या प्रारब्धात जे असेल तेच आम्हाला, त्यापेक्षा जास्त वेगळे काही देऊ शकत नाही. आणि परत एकदा विचार कर, तुझी मागणी सुधारून घे. तेव्हा आपल्या भाग्यात पुत्र नाही ऐकून तर त्याचे तप बुडाले, कार्यभाग बुडाला म्हणून छाती बडून तो रडू लागला. पुत्रासाठी दारुण शोक करू लागला. तेव्हा इतका वेळ तो अबोल होता. त्याची भाड्यापुढी आली, त्यास आधार देत सावरू लागली आणि त्यास म्हणाली, स्वामी, उगाच त्या देवाला बोल लावू नका. हे सारे प्रारब्धाचे खेळ आहे, प्रारब्धाची माया आहे. आपल्या भाग्यात नाही ते कमलनाथ तरी आपल्याला कसे कोठून देणार. आता देव देईल तेच घ्यावे असे ती त्या म्हणत असते. विप्रेचे ते विवेकी विचार वचन ऐकून गरुड देवाला त्याची दया आली आणि तो म्हणाला, हात जोडून म्हणाला, हे ऋषिकेशा दयासागरा, तुझ्या भक्ताचे दुःख पाहून तुझ्या मनात दयेचा पाजर फुटत नाही का. तुला याची करुणा येत नाही का, दया येत नाही का. देव, अरे खरं तर तुला हे अशक्य आहे असं काहीच नाही. अष्टसिद्धी तुझ्या दाशी आहेत. मग असे असताना केवळ एक पुत्र हा ब्राह्मणास तू का देऊ शकत नाहीस. असे अशक्य का आहे. पुढे तर गरुड हा देवास इतकेही म्हणाले की देवा, जर या ब्राह्मणाची पुत्रप्राप्तीची इच्छा तू पूर्ण केली नाहीस तर तुझी भक्ती कोण करेल, तुला कोण पूजेल. देवापेक्षा देवाला प्रारब्धाला श्रेष्ठ मानू लागतील. देवांचा देवपान कमी होईल आणि श्रीहरी त्या भक्त सुदामपण त्याला सुवर्ण नगरी तूच दिली आणि त्या सांपी दानीचा पुत्र मागणी तू पण परत आणलास. मग असे सामर्थ्य असताना तू या ब्राह्मणास एक साधा पुत्र देऊ नये याचा मला फार आश्चर्य वाटत आहे. तेव्हा गरुडास म्हणाले की गरुडा, जर तुला त्याची एवढीच दया येत असेल तर तू तुझ्या सामर्थ्याने त्यास एक पुत्र दे.
स्वामी आज्ञाप्रमाणात मानून गरुड विप्रास म्हणाले, हे सुदैवा, आपण दारुण शोक करू नकोस. मी माझ्या स्वामींच्या कृपेने तुला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो आणि स्वामींच्या कृपेने तुला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो. आता तरी डोळकेस गरुडाचे ते बोलणे ऐकले आणि सुदैव ब्राह्मणास मोठा आनंद झाला आणि इथे ब्रह्मद नारदी पुराणातील अधिक मास महात्म्याचा सुदेवास गरुडाचे वरदान हा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय कथा आवडली असेल, 15वा अध्याय इथे समाप्त होतो. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तसेच ओम श्री महालक्ष्मी नमः लिहायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते